अमरावतीच्या हनुमानगढीला 121 कोटींचा निधी दिला गेल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्याचं दिसतंय। हनुमानगढीमध्ये मुख्यमंत्र्यांची पार्टनरशिप आहे का असा सवाल यशोमती ठाकूर यांनी आता विचारलाय। हनुमानगढी ही व्यावसायिक जागा असल्याचं यशोमती ठाकूर यांचं म्हणणं आहे। हा सरकारचा पैसा म्हणजे पब्लिकचा पैसा असतो, जो टॅक्स भरतो, शेतकरी त्या ठिकाणी जो देवाणघेवाण करतो त्याच्यामधनं तो पैसा येत असतो। जो सामान्य माणूस टॅक्स भरतो तो पैसा एखाद्या कमर्शियल जागेसाठी, मग माझा असा आरोप आहे त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी पार्टनरशिप आहे का, आणि म्हणूनच ते ह्या सगळ्या गोष्टी करतायत का? म्हणजे आश्चर्य आहे। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या पाळ्याला पैसे नाही, पण तुम्ही तिथे हनुमानगढीला पैसे आहे। वाह, म्हणजे मोदी है आणि फडणवीस है तो मुमकिन है। बहुत बढ़िया। किशोरी पेडणेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं लेटर वॉर सुरू असल्याचं दिसतंय। या लेटर वॉर नंतर पेडणेकरांकडून कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। किशोरी पेडणेकर आणि रितू तावडे यांचं लेटर वॉर समोर आलेलं होतं। तावडे फारच कामचोर आहेत, कारण मी महापौर असल्यापासून त्यांच्याकडे मागणी करतोय आपण। मी तुम्हाला दाखवते मी पत्रव्यवहार किती केलेत, का भरत नाहीयेत। खरं ही त्यांची चूक आहे। कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी घेतल्यानंतर त्यातलं काय गणित आहे का, या तळापर्यंत आता जावं लागेल। या तावडेंना ते उत्तर द्यावं लागेल आणि महापौरांना 2 द्या नाहीतर 4 द्या, माझा काही त्याच्याशी म्हणणं नाही। अवैध बांगलादेशींसह अवैध नायजेरियन्स नागरिकांनाही पकडा। नायजेरियन नागरिक ड्रग्ज वितरित करून तरुणांना बिघडवतायत असं वक्तव्य मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलेलं आहे। मी तर म्हणते रोहिंगेच का, रोहिंगे तर पाहिजेच, रोहिंगे पाहिजेच, पण नायजेरियन का सोडताय? नायजेरियन जे शाळा कॉलेजला ड्रग्ज हे देत आहेत, तुमच्या आता एकदम तुम्ही लढाईच्याच याच्यावर आलात तर नायजेरियन पण पकडा, ते तर तरुण पिढी खराब करतायत। रोहिंगे याच्यात किती आहेत हे आलेच पाहिजे। आम्ही तर दर महिन्याला मागितलंय, किती पकडले, कुठे पकडले, आम्ही शहानिशा करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।